तरुणपणी सह्याद्रीची वारी करावी आणि म्हातारपणी आपल्या पंढरीची वारी करावी. तर मित्रांनो, आता मी चुकीच्या वाटेने गेलो होतो, परत आम्ही मागे चाललो. आता ते दादा आता वरती गेले होते, पण त्यांनी पूर्ण ट्रेक कंप्लीट केला नाही. तर बघूया आपल्याला हा ट्रेक पूर्ण होतो का. गाईज तुम्हाला व्ह्यूज बघा यार, किती इकडे 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 एवढा एक्साइटमेंट झालेला यार वरती चढायला. कधी वरती जातोय त्या टोकापर्यंत. तर चला जाऊया, चला 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 चला. मित्रांनो, हा चेहऱ्यावरचा आनंद, हा उत्साह सांगून देतोय की मी हा गोरगड कंप्लीट केलेला आहे. अशक्य सुंदर सह्याद्री. ओहो, कुठे रे चपला खाली ठेवल्या, पुन्हा तो आलात भाई साहेब. हे बघा, यांनी चपला पण आलात. नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. तर आता मी गोरगडाच्या पायथ्याशी आहे. जे गोरगडाच्या पायथ्याशी जे देहरी गाव आहे, त्या गावातून आम्ही आता इथून ट्रेक सुरू करतोय. जवळजवळ आजचा ट्रेक 1.5 ते 2 तास असणार आहे. आता सकाळचे 10 वाजलेत आणि आता मी उन्हातून ट्रेक सुरू करतोय. तर चला जाऊया, हा ट्रेक सुरू करूया एका नव्या जोशामध्ये. चला. मी आज सकाळी 5 वाजता घरातून निघालो. रिक्षा पकडून वसई स्टेशनला उतरलो. वसई स्टेशनला पोहोचताच चर्चगेट फास्ट ही लोकल ट्रेन पकडली आणि दादरला उतरलो. दादरवरून पुन्हा एक लोकल ट्रेन पकडून कल्याणला पोहोचलो. कल्याण बस डेपोपासून 5-10 मिनिटे चालत जाऊन मुरबाडला जाणारी बस पकडली. मुरबाडला उतरल्यानंतर लगेचच आम्हाला देहरी गावाकडे जाणारी बस मिळाली आणि अखेर आम्ही गोरगडाच्या पायथ्याशी असलेल्या देहरी या सुंदर गावात पोहोचलो. तर मित्रांनो, आता ट्रेक्स आम्ही सुरू केलेला आहे. आता आम्ही प्रवेशद्वाराच्या आतमध्ये आलोत आणि प्रवेशद्वाराच्या आतमध्ये इथे आपल्याला एक मंदिर दिसतंय. ते आपण आता मंदिरात जाऊया आणि बघूया ह्या मंदिरमध्ये काय काय पाहण्यासारखं आहे ते. चला जाऊया. हे संत गोरक्षनाथांचं मंदिर आहे. मित्रांनो, प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला संत गोरक्षनाथ यांचं मंदिर पाहायला मिळतं. संत गोरक्षनाथ हे नाथ संप्रदायातील एक महान संत होते. त्यांनी गोरखगडावर अनेक वर्षे तपश्चर्या केली होती. म्हणूनच या गडाला गोरखगड असं नाव पडलं. तर आता ट्रेकिंग आमची सुरू झालेली आहे. आता मंदिराच्या इथून आम्ही समोर येऊन ट्रेकिंग सुरू केले. आपला समोर दिसतोय तो बघा गोरखगड, दाखवतो तुम्हाला. तो बघा, हा आहे समोरचा गोरखगड आणि त्याच्या बाजूला हा सुळका दिसतोय, तो मच्छिंद्रगड आहे. आता आजचा अनुभव थोडा वेगळा असणार आहे आमचा, कारण की आता 10 वाजलेत आणि 10 वाजता आम्ही ट्रेकिंग सुरू करतोय. कलावंतीला असं दम लागला होता, तशी आज लागण्याची शक्यता आहे. पण काय नाही, हे सगळं विसरून आपल्याला आजची ट्रेकिंग पूर्ण करायचे. रायगडचा व्लॉग मी यूट्यूब चॅनल टाकला आहे, तुम्ही जर पाहिला नसेल तर तो नक्की पहा. आपल्याला ते गाठायचं ते तो गोरखगड. चला जाऊया. तर मित्रांनो, आता आम्ही चुकीच्या वाटेने गेलो होतो, परत आम्ही मागे चाललो. आता तिथे दादा भेटला, त्याने सांगितलं तुम्ही चुकीच्या रस्त्यावरती आलेला आहे. तुम्ही एवढं मेहनत करू. काय म्हणताय? वरती जायचंय आम्हाला. मंदिराकडून कुठे जायचं आहे? अच्छा. तर मित्रांनो, आता मी रस्ता चुकलेलो होतो. आम्ही ह्या मंदिराच्या इथून आपल्याला उजव्या बाजूला वळायचं आहे, पण आम्ही उजव्या बाजूला न वळता डाव्या बाजूला गेलो होतो. तेव्हा पुढे 15-20 मिनटं चालत जाऊन एक दादा भेटला. त्याने मला सांगितलं की तुम्ही रस्ता चुकलात, म्हणून परत मागे आलो आणि तिथून चालतोय ह्या ब्रिजच्या इथून. तर चला जाऊया. पहिला आपल्याला खूप उशीर झाला आहे, तर बघूया आजचा ट्रेकिंग कसा होतो, आजचा काय शिकायला मिळतं नवीन. चला जाऊया. मित्रांनो, गोरखगड हा महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला एक प्रसिद्ध गिरिदुर्ग आहे. हा किल्ला ट्रेकरसाठी अतिशय आकर्षणाचे ठिकाण मानला जातो.
गोरखगडाची उंची साधारणपणे 2137 फूट उंच असून हा किल्ला त्याच्या कठीण चढाई, गुहा, निसर्गरम्य दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी देहरी हे गाव असून तेथून ट्रेकला सुरुवात होते. गडावर जाताना दाट जंगल, खडकाळ वाटा आणि उंच कातळ कोरलेल्या पायऱ्या अनुभवायला मिळतात. गोरखगडावर श्री संत गोरक्षनाथ यांचे प्राचीन मंदिर आणि गुहा पाहायला मिळतात. नाथ संप्रदायासाठी हे स्थान अत्यंत पवित्र मानले जाते. तर मित्रांनो, आता मी योग्य वाटेवर आहोत. मागे चुकलो होतो, पण आता सुरुवातीला जेवढं दमाय झालं आहे. चढायला सुरुवातीला त्याच्यामध्ये एवढं रखरखीत ऊन, या उन्हातून हा सह्याद्री वेढा, आम्ही दोघंजण सह्याद्री वेढे करतोय गोरखगडाची ट्रेकिंग. तर चला जाऊया याच उत्साहात आणि याच जोशात हा गड आपण या रखरखीत उन्हातून सर करूया. चला. तर मित्रांनो, या गडाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे आणि पहिल्याच टप्प्यामध्ये दमाय झाला आहे. हालत बेकार. त्यामध्ये हे असं ऊन आहे. पण काय नाही, असे अनुभव प्रत्येक ट्रेकर्सला ट्रेकिंगमध्ये मिळत असतात. ते आपण घ्यायचे आहेत आणि या अनुभवातून आपण काहीतरी नवीन शिकायचं आहे. आता आम्ही खाली चुकी काय केली, त्या काकांच्या भरोशावर गेलो. त्यांनी सांगितलं की या बाजूने जा, डाव्या बाजूने. तर आम्ही डाव्या बाजूने गेलो, पण आम्हाला यायचं होतं उजव्या बाजूने. म्हणून परत आम्ही रिटर्न खाली आलो आणि आता उजव्या बाजूने चालतो आहे. म्हणजे जे गोरक्षनाथ यांचं मंदिर आहे त्याच्या मागून रस्ता आहे. आम्ही पुढून गेलो होतो म्हणून वाट चुकलो. पण काय नाही, आता त्याच जोशामध्ये न चुकता न थांबता हा आपल्याला ट्रेक पूर्ण करायचा आहे. चला, बस आराम आता. मित्रांनो, ट्रेकचा पहिला टप्पा संपल्यानंतर जंगल ट्रेक सुरू होतो. उन्हाळा सुरू असल्यामुळे आपल्याला सर्वच ठिकाणी झाडांची सावली मिळत नाही, पण काही ठिकाणी मिळणाऱ्या थंड सावलीत आम्ही थोडा वेळ थांबलो, पाणी पिऊन आराम केला आणि पुन्हा नव्या उत्साहाने पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. जवळपास ट्रेकिंग करून 20 ते 25 मिनटं आलेले आहेत आणि थोडंसं उन्हामुळे थकायला पण झालं आहे. म्हणून तर राजू आता आमच्या दोघांसाठी लिंबू सरबत करतो. त्याने घरातून सगळं साहित्य आणलं आहे, त्यात आम्ही बनवतो आहे आणि मस्तपैकी थोडं एनर्जी घेऊया आणि आपला पुढचा ट्रेक सुरू करूया. आपल्याला जवळजवळ 11:30 ते 12पर्यंत गडावरती पोहोचायचं आहे. ह्या हिशोबाने आपल्याला ट्रेक करायचा आहे. तर चला, थोडासा 10 मिनटं रिलॅक्स घेऊया, आराम करूया. तर मित्रांनो, आता थोडंसं एनर्जीसाठी राजने लिंबू सरबत केलं होतं, ते मस्तपैकी प्यायलो आहे. थोडंसं 10-15 मिनटं आराम केला आहे आणि त्याच जोशामध्ये आता पुढचा आमचा प्रवास सुरू होतो आहे. तर आता राजला विचारतो त्याला कसं वाटलं. राज, कसं वाटलं? तर मित्रांनो, पहिली आम्ही शेवटी गोरखगडावरती येतो आहे. पहिला मी वाट चुकलो होतो, आता मी वाट मिळाली आम्हाला. तर बघूया आम्ही कसं होतं. हां, आता एकदा परत त्याच उत्साहात, म्हणजे आम्ही ते गड बघून त्याला पकडून चाललो होतो, म्हणजे आम्ही बरोबर पोचूया या विचाराने. पण ती वाट चुकली होती. आता परत आम्ही दुसऱ्या वाटेने निघालो. ही योग्य वाट आहे. तर चला जाऊया. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ. जय शिवराय. चला. मित्रांनो, इतिहासकालीन कागदपत्रांमध्ये गोरखगडाचा फारसा उल्लेख आढळत नाही. मात्र शहाजीराजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या गडाचा उपयोग आजूबाजूच्या परिसरावर नजर ठेवण्यासाठी आणि नाणेघाट मार्गावरील प्रवाशांसाठी सुरक्षित थांबा म्हणून केला जात असे. काही इतिहासकारांच्या मते गोरखगड यादवकालीन आहे, तर काहींच्या मते तो 18व्या शतकात बांधण्यात आला. संत गोरखनाथांनी येथे अनेक वर्ष तपश्चर्या केल्याची मान्यता असल्यामुळे या गडाला विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. तर मित्रांनो, आज 17 मे आहे आणि 17 मे म्हणजे तर हा उन्हाळ्याचा पूर्ण कडक ऊन आहे
आणि त्या कडक उन्हामुळे आम्ही ट्रेक करतो आहे. आमचं पहिलं ठरलं होतं की जो नेरळचा आहे विकटगड आहे पेपचा किल्ला तिथं जायचं होतं, पण तिथं आम्ही गेलो नाही. तिथलं अंतर खूप दूर होतं म्हणून आम्ही याच गोरखगडावरती आलो आहे. आणि गोरखगड म्हटलं तरी हा किल्ला मध्यम ते कठीण पातळीवरचा आहे ह्याचा ट्रेकिंग पॅच, कारण की सुरुवातीला जंगल लागतं आहे. एवढं ऊन असलं तरी पण आपल्याबरोबर ही निसर्ग देवता आपल्या संगतीला आपल्यासोबत आहे, त्यामुळे काही घाबरायचं नाही. निसर्ग देवता म्हणजे हे झाडझुडपं आहे, झाडझुडपातून आपल्याला थोडी सावली मिळते आणि आपल्या जीवाला एक आराम मिळतो आहे, म्हणून एवढं काही वाटत नाही. आता अंगात एक जोश आला आहे, मगाशी दम लागला होता भाई, पण काय नाही भाई, हे असंच एक्सपिरियन्स असाच अनुभव आपल्याला मिळत असतो आणि हा अनुभव तर आपल्याला शिकायचा आहे, जगायचं आहे आपलं जीवन. चला. तिसरा टप्पा पूर्ण करत असताना आमच्या दोघांसोबत त्याच गावातील 4 छोटी मुलं ट्रेकमध्ये सहभागी झाली. शरीराने बारीक असणारी ही गावकरी पोरं अतिशय वेगाने आणि उत्साहाने हा ट्रेक पूर्ण करत होती. त्यांच्या चढाईचा वेग आणि सहनशक्ती पाहून आम्हालाही नव्याने ऊर्जा मिळाली. आता पुढचा संपूर्ण गोरखगडाचा ट्रेकचा प्रवास आम्ही 6 जण मिळून करणार होतो. नव्या साथीदारांमुळे ट्रेकची मजा आणखी वाढली होती. सह्याद्रीच्या त्या कठीण वाटांवर एकमेकांना साथ देत आम्ही पुढच्या प्रवासाला उत्साहाने सुरुवात केली. तर मित्रांनो, आजच्या गोरखगडाच्या भन्नाट ट्रेकमध्ये आमच्या दोघांबरोबरच आम्हालाच 4 एक मित्र भेटलेत. याच गावातले आहेत, गोरखगडाच्या खाली त्यांचं गाव आहे. आता त्यांची नावं विचारूया. तुझं नाव काय बाबू? भगवान वेंगाल, कितवीला आहेस तू? 5वी. ओके, तुझं नाव काय? रामकृष्ण पारधी, इयत्ता 9वी. ओके, दत्ता धनाजी वाघ, इयत्ता 8वी. 9वी. तू कितीला आहे? सागर धनाजी वाघ, इयत्ता 4वी. ओके. छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ, जय भवानी, जय शिवाजी. नमः पार्वती पते, हर हर. चला 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 भाई लोग, चला. बरं आलं मित्रांनो, तुम्ही भेटला आमच्याबरोबर. आता सोबत आपण ट्रेक करूया पूर्ण. चला. आता जवळजवळ हा आमचा ट्रेक शेवटच्या टप्प्यात येऊन रोखलाय, पण ही चढाण काही संपत नाही. हा जो पॅच आहे एकदम थ्रिलिंगचा आहे, खतरनाक आहे. दोन्ही बाजूला दऱ्या आहेत, म्हणून प्रत्येक पाऊल टाकताना आपल्याला काळजी घ्यायची आहे. चला भाई, एक नंबर वाटते भाई. पैसा वसूल हो गया भाई, पैसा वसूल. आपण जेव्हा तिसरा टप्पा पूर्ण करतो तेव्हा आपल्या नजरेस सुंदर असा आहोपे घाट दिसतो. त्या निसर्गामय दृश्याने मनाला एक वेगळी शांती आणि समाधान मिळते. इतक्या सुंदर परिसरात पोहोचल्यानंतर ट्रेकिंग करण्याचा उत्साह आणखीन वाढतो. तर मित्रांनो, जवळजवळ या गोरखगडाची ट्रेकिंग करून आम्हाला 1.5 तास झाला आहे आणि 1.5 तासामध्ये आम्ही एका अशा पॉईंटला पोचलोय. हा नजारा बघा. या नजाऱ्यासाठीच एवढा सकाळपासून आम्ही अट्टाहास केला आहे. सकाळी जवळजवळ 4:15ला उठून आम्ही इथपर्यंत पोचलो. सुरुवातीला रस्ता चुकला होता, पण नंतर तो प्रसंग विसरून आम्ही पुढच्या जोशामध्ये ट्रेक सुरू केला आणि 1.5 तासानंतर आम्ही या पॉईंट्सपर्यंत पोचलो. या पॉईंटसाठीच एवढा अट्टाहास होता. हाच तो नजारा बघा. गोरखगडानं वरते आमचा हा नजारा एकदा बघा. आणि पावसामध्ये एवढा खतरनाक दिसेल ना, लाजवाब, अशक्य सुंदर सह्याद्री. ओहो. तर मित्रांनो, आम्ही सुरुवातीला जो रस्ता भटकलो होतो त्यामुळे थोडंसं आम्हाला म्हणजे डिमोटिवेशन झालं होतं की आता आमचं ट्रेक पूर्ण होईल का नाही. पण नंतर आम्ही पुन्हा मागे आलो आणि शून्यापासून सुरुवात केली त्या ट्रेकिंगची. आणि शून्यापासून सुरुवात केल्यानंतर आल्यावरती एवढं भारी वाटलं आहे ना हा नजारा बघून, लाजवाब यार. म्हणजे माझ्याकडे शब्दच नाहीत बोलण्यासाठी, एवढा खतरनाक ट्रेक आहे यार. अजून वरचा जो थ्रिलिंगचा भाग आहे तो अजून बाकी आहे, तिथं अजून मजा येणार आपल्याला. चला यार, एकदा नजारा बघा. बघा, यासाठीच मी सह्याद्रीमध्ये भटकत असतो.
ऊन असो पाऊस असो काही असो यार, पण सह्याद्रीची वारी ही झाली पाहिजे. असं म्हणतात की तरुणपणी सह्याद्रीची वारी करावी आणि म्हातारपणी आपल्या पंढरीची वारी करावी. म्हणून आम्ही या तरुणपणामध्ये आपल्या गडकोटांची सह्याद्रीची वारी करतोय आणि जेव्हा आम्ही म्हातारे होऊ तेव्हा पंढरीची वारी करू. चला, हेच क्षण आहेत. खूप यार बोलावंसं वाटतं तुमच्याशी, खूप म्हणजे खूपच बोलावंसं वाटतंय. एवढं मला तर विचार येतात ना एकदम भारी. पण आता बोलतोय मी, तर मला काय म्हणायचं होतं की हेच तुमचं वय आहे सह्याद्री भटकण्याचं. आणि जेव्हा तुम्ही मोठं व्हाल तुमच्या अंगावरती जबाबदारी येईल, तुमची एक फॅमिली तयार होईल, त्यानंतर तुम्हाला अशी वेळ मिळणार नाही. म्हणून या वेळेतच, या तरुण वयातच सह्याद्री भटका. त्याचबरोबर तुमचं जे ध्येय असेल, तुमच्या अभ्यासाबाबतीत असेल, अदर कोणतं असेल, ते मात्र सोडू नका. सह्याद्री फिरा, स्वतःची काळजी घ्या, त्याचबरोबरच आपल्या कुटुंबाची देखील काळजी घ्या. चला 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 चला. तर मित्रांनो, आता या गडाचा शेवटचा टप्पा सुरू होतोय. शेवटचा टप्पा एकदम असा थ्रिलिंगचा आहे, त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे हा टप्पा पूर्ण करण्यासाठी. कारण की आपण एक थ्रिलिंग किल्ला मागच्याच महिन्यात केला आहे, तो म्हणजे कलावंतीन दुर्ग. त्या किल्ल्याचा ट्रेक एक नंबर झाला आहे, भन्नाट आणि जबरदस्त झाला आहे. आणि हाच ट्रेक, मला आशा आहे की हा ट्रेक पण एकदम भन्नाट आणि खतरनाक होणार आहे. तर चला, हा शेवटचा थ्रिलिंग पॅच आपण कंप्लीट करूया एका नव्या जोमात आणि एका नव्या उत्साहात. चला गाईज, तो बघा व्ह्यूज, बघा यार, किती इकडे एवढा एक्साइटमेंट झालेला यार वरती चढायला. कधी वरती जातोय त्या टोकापर्यंत, तर चला जाऊया. चला पूर्ण सावकाशपणे जायचं आपल्याला. जोश में होश नाही खोने हमें. त्यामुळे खूप काळजीपूर्वक जायचं भावांनो. स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित घ्या आणि मनसोक्त जगा. हे दिवस पुन्हा येणे नाही. तर मित्रांनो, या थ्रिलिंग पॅचचा जो चौथा टप्पा आहे या ट्रेकिंगचा, त्याच्यातला आपला पहिला जो पॅच आहे तो कंप्लीट झाला आहे. चौथ्या टप्प्यातला पहिला पॅच आपला कंप्लीट झालेला आहे. ह्या पहिल्या पॅचला आल्यानंतर थोडासा म्हणजे 85 to 90 डिग्री पायऱ्या आहेत वरती चढण्यासाठी, पण एवढा काय हार्ड नाही. बिगिनरसाठी म्हणजे चढू शकतो आरामात, एवढा काय हार्ड नाही. त्यानंतर आल्यावरती आपल्याला इथे एक दरवाजा दिसतोय आणि दरवाजाच्या आतमधून पूर्ण खोदलेल्या आहेत पायऱ्या, जिथं आपल्याला वरती जायचं आहे. अजून वरती जेव्हा म्हटलं तरी 20-25 मिनिटं अजून ट्रेकिंग बाकी आहे, पुन्हा आपला डोंगर चढायचा आहे. तर आज तुला कसं वाटलं? एक नंबर ट्रेक आहे, मजा आली खूप. तर आज थोडंसं रिस्की आहे, पण सांभाळून केल्यावरती एकदम चांगला ट्रेक आहे, मस्त ट्रेक आहे. वा, अशक्य सुंदर सह्याद्री. ओहो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, नमो पार्वती पते, हर हर महादेव. तर मित्रांनो, हे दादाच वरती ट्रेक करून आलेत. टिकटॉक बनाता है, हा वीडियो यूट्यूब पे डालता हूँ. हाँ, तो कैसा लगा आपको दादा ट्रेक? अच्छा है. अब ऊपर गए थे? नहीं, ऊपर नहीं गया, क्यों? वो चढ़ान बहुत बेकार है. अच्छा, फर्स्ट टाइम आए क्या? फर्स्ट टाइम आया था. अच्छा, ठीक है.
तर मित्रांनो हे दादा आता वरती गेले होते पण त्यांनी पूर्ण ट्रेक कंप्लीट केला नाही. तर बघूया आपल्याला हा ट्रेक पूर्ण होतो का. आपल्याला पण असा एक्सपिरियन्स मिळणार आहे. पण आपण कलावंतीनदुर्ग केला आहे त्यामुळे आपल्याकडे एक थोडा एक्सपिरियन्स आहे. तर चला जाऊया वरती. मित्रांनो, गोरखगडाच्या पठारावर एकूण 14 पाण्याची टाके आहेत, पण त्यापैकी गुहेजवळ असणाऱ्या टाक्यातले पाणी आपण पिऊ शकतो. गोरखगडाचा ट्रेक हा त्याच्या माथ्यावर गेल्याशिवाय पूर्ण होतच नाही. गुहेसमोर तोंड करून उभे राहिल्यावर उजव्या बाजूने जाणाऱ्या वाटेने पुढे यावे. थोडे अंतर चालून गेल्यावर सुळक्यावर चढण्यासाठी डाव्या बाजूला कातळात 50 पायऱ्या खोदलेल्या आहेत. 50 पायऱ्यांच्या हा मार्गावर जरा जपूनच चालावे लागते. गडाचा माथा फारच लहान आहे. तर एक महादेवाचे मंदिर आहे आणि समोरच एक नंदी आहे. माथ्यावरून समोर मच्छिंद्रगड, सिद्धगड, नाणेघाटाजवळ जीवधन, आहुपे घाट असा अनेक परिसर आपल्याला दिसतो. तर इथं आपल्याला एक दगडी शिल्प दिसतं आहे. या शिल्पावरती अक्षरं जी आहेत ती पूर्ण सुस्पष्ट दिसत नाहीत. जर याचा तुम्हाला अर्थ माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला आपण डायरेक्ट वरती जाऊया. आता मोबाईल ठेवूया बॅगेमध्ये आणि स्वतःची काळजी घेऊन आपण हा गड सर करूया. चला. हा थोडा अवघड पॅच आहे त्यामुळे ते ग्रीप पकडायला नाही आहे म्हणून आपल्याला सावकाशवरती जायचं आहे. चला. ह्या पॅचला आपल्याला चढण्यासाठी इथे आपल्याला अशा खोबण्या दिल्या आहेत. ह्याच्यामध्ये असं हात टाकून आपण ग्रीप घेऊन व्यवस्थितपणे वरती चढू शकतो. हे बघा ठिकठिकाणी दिलेले आहेत. पावसाळ्यात हा गड थोडा अवघड श्रेणीत मोडला जातो कारण की घसरडी पायवाट त्याच्यामुळे पाय घसरून काहीही होऊ शकतं. म्हणून स्वतःची काळजी घेऊन हा गड सर करा. चला आपण डायरेक्ट वरती जाऊया. चला. तर या गोरखगडाचा जो थ्रिलिंग पॅच आहे त्याच्यातला दुसरा डप्पा मी पार केलेला आहे आणि दुसरा डप्पा पार केल्यावरती आपल्याला इथे एक पाण्याचं टाकं दिसतं आहे. हे बघा. आणि विशेष गोष्ट म्हणजे या टाक्यामध्ये, या पाण्याच्या टाक्यामध्ये अजूनसुद्धा पाणी आहे पण ते पिण्यायोग्य पाणी नाही. त्याच्यामध्ये बेडूक वगैरे दिसत आहेत आपल्याला म्हणून हे पाणी आपण पिऊ शकत नाही. पण बघा ना, एवढा मोठा उंच डोंगर, या गडाची जवळपास उंची 2135 फूट इतकी आहे आणि इतक्या उंचावर देखील याच्यामध्ये पाणी आहे. किती आश्चर्याची गोष्ट आहे यार. गडावरील गुहेच्या वाटेवर खडकात कोरलेले एक प्राचीन शिल्प आहे, ज्यामध्ये 2 व्यक्ती घोड्यावर स्वार झालेल्या दिसतात आणि बाजूलाच कावड घेतलेली एक लहान आकृती कोरलेली आहे. स्थानिक लोक याला मामाभाची शिल्प असे ओळखतात. तर मित्रांनो आता आम्ही इथं एका गुफेजवळ आलेलो आहोत. हे बघा इथे गुफा आहे. आता गुफेच्या पण आतमध्ये जाऊया. इथून एंट्री आहे. हे बघा एकदम खतरनाक आहे गुफा. वाव. या गोरखगडाचा शेवटचा टप्पा आहे. आता इथून शिड्या आहेत. आता इथून आपण वरती जाऊया. चला. तर मित्रांनो आता या थ्रिलिंग पॅचचा दुसरा डप्पा पार झालेला आहे. तिसरा डप्पा पार झालेला आहे आणि ते ज्या पायऱ्या होत्या त्या 85 to 90 डिग्री होत्या. पूर्ण असे चढ होते पण तिथे खोबणे आहे पकडायला. तिथे हात पकडून आपण व्यवस्थित चढू शकतो. एवढं काही घाबरण्याचं कारण नाही. पण पावसाळ्यात हा ट्रेक थोडा अवघड आहे त्यामुळे काळजीपूर्वक या. आता इथून परत आम्ही वरती येतो. मित्रांनो, हा चेहऱ्यावरचा आनंद, हा उत्साह सांगू जातोय की मी
हा गोरखगड कंप्लीट केलेला आहे मी आणि राज दोघांच्या साथीने, दोघांच्या मदतीने हा आम्ही गोरखगड पूर्ण केलेला आहे. जे म्हणतात की गोरखगड खूप थ्रिलिंग आहे, खूप असं घाबरण्याचं कारण आहे वगैरे, असं अनेक बाता लोकांच्या तोंडातून ऐकल्यात, व्हिडिओ वगैरे बघितल्यात. पण आज मी स्वतः या गोरखगडावरती आहे आणि खूप मनाला शांत वाटतंय, खूप असं जोश वाटतं, आनंद वाटतं की काय बोलू हे मला समजत नाही. एवढं खतरनाक वाटलं यार खरंच. कारण की लाईफचा हा वन ऑफ दी मोस्ट थ्रिलिंग ॲडव्हेंचर इन माय लाईफ. लास्ट टाइम मी कलावंतीन केला होता, पण कलावंतींपेक्षा हा डबल टिबल पट्टीने हा गड खूप म्हणजे खूपच भयानक आहे, खूपच खतरनाक आहे. तर फायनली हा गड आम्ही कंप्लीट केलेला आहे आणि मनाला एक शांतता मिळाली आहे, एक समाधान मिळालं आहे की मी सह्याद्रीचा हा एक वन ऑफ दी मोस्ट डेंजरस ट्रेक मी कंप्लीट केलेला आहे. धन्यवाद. या गडाचा शेवटचा टप्पा पूर्ण केल्यानंतर आपल्याला संत गोरक्षनाथांचे एक सुंदर मंदिर पाहायला मिळते. त्या मंदिरामध्ये शिवलिंग असून बाहेर नंदींचे दर्शन होते. मंदिरात जाऊन आम्ही काही वेळ बसलो आणि त्या भक्तिमय वातावरणात एक गाणं देखील बोललो. शंकराला माझ्या, अरे महादेवाला माझ्या, शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, शंकराला माझ्या, माझ्या महादेवाला माझ्या, आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान. शंकराच्या हातात डमरू त्रिशूळ, शंकराच्या हातात डम 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 त्रिशूळ, गळ्यात नागोबा छान, हो गळ्यात नागोबा छान छान छान, आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान. हर हर महादेव नमो पार्वतीपते, हर हर महादेव. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर मित्रांनो, आता आम्ही परतीचा प्रवास सुरू करतोय. श्री संत गोरक्षनाथ यांचं दर्शन घेऊन थोडं वेळ झालेलं आहे. इथे थोडं भक्तिमय वातावरण तयार केलं होतं. खूप मनाला शांतता आणि समाधान वाटतंय की एक स्वप्न होतं की गोरखगड पूर्ण करायचं. आम्ही लास्ट महिन्यात कलावंतीन केला होता, त्याच्यापेक्षा खूप आम्हाला भारी वाटतंय. कारण की तो सुरुवातीला कलावंतीन म्हणजे सुरुवातीचा पॅच खूप असा उघड, नंतर मग एवढा काय हार्ड ट्रेक नाही तो. पण गोरखगड खूप हार्ड ट्रेक आहे नंतर शेवटच्या पॅचला, कारण की पूर्ण 90 to 85 डिग्री पायऱ्या आहेत. तो आम्ही आज कम्प्लीट केलेला आहे. एक चांगला पॉझिटिव्ह विचार घेऊन, एक थॉट घेऊन आम्ही घरी जाणार आहोत. या आशेनेच आम्ही इथपर्यंत आलो आणि यासाठीच हा एवढा अट्टास होता, यासाठीच हा आमचं ध्येय होते पूर्ण झालं. आता इथून डायरेक्ट आपण खाली जाऊया. तर चला आता परतीचा प्रवास सुरू करूया एका नव्या जोशामध्ये. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. नमो पार्वतीपते, हर हर महादेव. जय जिजाऊ, जय शिवराय. जय भवानी, जय शिवाजी. जगदंबा. तर मित्रांनो, आमची वरती यायला खूप धांदरली होती, थोडं मनामध्ये भीती होती. पण आमच्या मागून आम्ही ह्या दोघांना खाली थांबायला सांगितलं होतं, तरी पण हे न ऐकता दोघं जण बिदा त्यांच्या पायात. बघा मी चपला कुठे रे, चपला खाली ठेवल्या, उन्हात आलात भाई साहेब. हे बघा यांनी चपला पण नाही आल्यात, विदाऊट चपला चालत. एवढं पाय भासता, एवढं कडक ऊन आहेत. तर कसं वाटलं तुला वरती आल्यावरती? खूप छान. आमचं स्वप्न होतं वरती यायला. ओ माय गॉड, यांचं स्वप्न पूर्ण झालंय भावांना, आमचं देखील स्वप्न पूर्ण झालंय. वय खतरनाक. वय सांगितले. तू आहे किती, अंदाज कितवीलास तू? 9वी. 9वीला. तू कितवीला आहे? 9वीला. ओके, दोघं पण 9वीला आहेत. ह्या दोघांचं स्वप्न होतं, त्यांनी आज पूर्ण. हे गावातलीच आहेत. कोणत्या गावचे तुम्ही? कुटारवाडी. कुटारवाडी, देहेरी गावातले ना? ह्याच गावातले ना? अच्छा, ठीक आहे. गाईज बघा, राज बघा, फुल फॉर्म मध्ये येतोय, फुल फॉर्म मध्ये भाई साहेब.
भाई घासत घासत येतोय. बघा बघा, आई पण तशी, आमची पण तशीच कंडिशन होती. पण काय नाही. राज कसं वाटतं तुला? थोडी फाटेल पण माझ्या वाटेल. ओ भाई साहेब, थोडीशी फाटेल पण अभिमान वाटेल. चला चला चला, आता हा मित्रांनो पूर्ण 85 to 90 डिग्री पायऱ्या आहेत, त्यामुळे पूर्ण सावकाशपणे. आता मोबाईल मी पूर्ण बॅगेत टाकणार आहे. आता नो शूटिंग, नो व्लॉग्स, ओनली फोकस ऑन दिस ट्रेक. ओके, चला. उतरताना आमचं बघा, आम्ही कसं उतरतो बघा, थोडा घासून कसं खाली उतरायला लागतंय बघा. कारण की एकदम प्रो टेकर काय? वरती प्रो टेकर सगळे. प्रो ट्रेकर्स आहेत, प्रो ट्रेकर्स. जर का घासत घासत आपण खाली गेलो तर कसं आपलं जे मागचं जे बॅलन्स आहे आपलं बॉडी वेट ते पूर्ण खाली याचे येतं, पायरीवर थांबतं, त्यामुळे आपलं पुढे तोल जात नाही. हे याची एक मेन पॉईंट आहे. माझं घासत कसं जायचं आपल्याला बघा, ही घासली आणि ही घासली, शेवट पण घासा. घासागीच चालली आमची. एक विश्वास बसत नाही की आम्ही एवढा मोठा हा गोरखगड कंप्लीट केलाय. आता आम्ही डायरेक्ट खाली येतोय. चला, धन्यवाद दादा, थँक्यू. चला बाय. जय जिजाऊ, जय शिवराय. चला चला, सावकाश जावा रे. हा हा, चला चला चला. आता घरी एका समाधानाने, एका मोठ्या अभिमानाने आम्ही जाणार की आम्ही गोरखगड कंप्लीट केलेला. चला चला. तर मित्रांनो, आता थोडंसं नाश्ता वगैरे करतोय आम्ही सगळं भेळ वगैरे आणले, काकडे आणले आणि गाजर वगैरे आणले. ते मस्त एखादं खाणार आहोत आणि डायरेक्ट आपण खाली भेटूया डायरेक्ट. तर मस्तपैकी हा नाश्ता वगैरे करूया आणि खालचा परतीचा प्रवास सुरू करूया. चला. तर मित्रांनो, फायनली आता आम्ही गोरखगडाच्या पायथ्याशी आलो. पूर्ण आमचा ट्रेक, हा प्रवास कंप्लीट झालेला आहे आणि आता आम्ही घरच्या मार्गावर चाललो आहोत. एकदम भन्नाट ट्रेक झाला आहे हा. लाईफचा म्हणजे हा जो क्षण होता हा कधीच विसरणार नाही आम्ही. एवढा खतरनाक ट्रेक होता आणि भारी ट्रेक होता. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा एकदा भेटूया अशा एका नवीन ब्लॉगमध्ये. आता टाटा, बाय बाय, जय जिजाऊ, जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय.